रत्नागिरी शहरापासून साधारण 12 किलोमीटरवर काजरघाटी नावाचे गाव आहे. उंचसखल घाटीत वसलेल्या या गावात हिरवेगार जंगल असून ते तिथे राहणाऱ्या लोकांच्या स्वयंपाकघरातही पसरलेले आहे. त्यांच्यातील कोकण नजरेआड ठेवताच येत नाही. ते बोलणारी भाषा, त्यांची दिनचर्या आणि त्यांच्यातील व्यक्तिमत्व यातून ते समोर येते. इथेच काजरघाटीमध्ये एक 71 वर्षांची मीनल मधुकर आपटे नावाची वयस्कर बाई राहते. तिच्या घाटीतल्या घराकडे जाताना आधी गावातील जिल्हा परिषदेची शाळा, मग डॉक्टर काडलेकरांचे क्लिनिक लागते. ती तिच्या लहान भाऊ दिलीप पटवर्धनच्या शेजारी राहते. पण मी तुला बघा एक शब्द बोलत नव्हे, तो काय बोले हू हा तर तो याचा किचकट नाही कुठला तरी बाय. अरे बा छान आहे ना. ती अनेकदा तिच्या कुटुंबाला अमृताचा उल्लेख करते. ही मिरची द्यायला उन्हाळी मिरची मोरी जाते नाकात. आणि हे बघ हे घास खाल्ला मी तुझं कोणी दिलंय अमृता. कोणी येतात रात्री बॅटरी आहे. त्याला त्या पावसाळ्याच्या चांगल्या मिरच्या येतात म्हणून आत्ता हे साधारण मिरच्या तिखट असतात, खूप जास्त तिखट असतात. नुसता वास घेतला तरी नुसतं डोक्यात जातो. नाही गेले नाही नाही तो म्हणत होता जाऊयाचं. असं एकट्याला नको वाटतं ना. होय आपल्या आईवडिलांच्या जागेत बांधलेल्या घरात मीनल गेल्या 40 वर्षांपासून राहते. अवतीभवती लोक राहत असली तरी घरात मात्र मीनल एकटीच राहते. हे लोक तिला योग्य ती मदत करतात व सोबतही देतात. शक्य तितक्या माध्यमातून तीही या लोकांची तितकीच काळजी घेते. नारळ याच्यावर पोयावर दोन 2005 साली अशीच अजून एक व्यक्ती काजरघाटीमध्ये मंदार पटवर्धन बरोबर लग्न झाल्यावर राहायला आली, अमृता पटवर्धन. मंदार राज्य परिवहनमध्ये चालक म्हणून नोकरी करतो. परवा एक मला किट दिसली होती तेव्हा मी ती फेकली, काढून टाकली. व्हायचे झालेत ना. गेला कधी सकाळी होय काय मला माहिती नाही. चणे शेंगदाणे आणले त्या खायला. म्हटलं तुम्ही येईपर्यंत वाट बघतोय. म्हटलं आलेत की आता गरम करायला आणला तिथे. हा आले आपण रंग चांगला साली नंतर आणला आम्ही साली. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो.
मिनल रोज सकाळी घाटीतून मुख्य रस्त्यापर्यंत चालायला जाते. तिने मला तिथली वेगवेगळी झाडे दाखवली, स्वस्तिकच्या फुलांपासून करवंदांच्या फळापर्यंत. ही बघ, ही कच्ची करंद आहेत. पिकल्यानंतर मग काळीभोर करंद तयार होते. हे महिनाभर लागेल. ही स्वस्तिकची फुलं तगर म्हणतात. स्वस्तिकासारखाच आकार आहे हा बघ. सुरेखा नेवरेकर रस्त्याच्या पलीकडे राहते. रोज संध्याकाळी ती भाजी साफ करून, निवडून किंवा चिरून मिनलच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी करून देते. तो एक दोन चिरले तर अगदी 10-15 माणसांना सहज पुरते. आता हा एक कापलाय ना दुसरा. तो चीक आहे तो बघ. तो चीक काढायला लागतो सगळं. उलट्या बाजून काढायचा गोल फिरवून. ऐकलं? हा, पाठीमागच्या भागाने ते काढला जातो चांगला. खरखरीत असतो ना भाग, त्यामुळे. हो. अशाच एका संध्याकाळी विळीवर फणस कापता कापता तिने मला गरे बनवण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. फणस फोडायचे, त्याच्यानंतर ते अशा बारीक बारीक ढ्यापशा काढायच्या, त्याचे गरे काढायचे, मग ते असे चिरायचे उभे बारीक चिरायच्या. काय जणी गरे काढतात, काय जणी चिरतात. आणि मग ते मामा आणि मामी तुझी ती मग अशी मोठी कढई असते, ते कढईत मग ठेवतात, तळतात असं. आता ते गरम पाणी आहे, त्याच्यात मी तेल घातलंय, त्याच्यात टाकलंय. काळपट होता तर आता होईल. म्हणजे ताक घालतात कोणी, मी नाही घातलंय. मोहरी घातली, जिरं, हिंग. हा हिंग तर सगळ्यात लागतो. हिंगामुळे ह्या भाजीला चव येते, रुचकर होते. ती चांगली तडतडून द्यायची. हळद घालायची 1 स्पून, मी काय म्हणतात ते. आणि हे शेंगदाणे दाखवलेले आहेत, पण ह्याच्यात ऑलरेडी घातलेले आहेत. आता सुक्या मिरच्या तिखटावची. आता हे फोडणी टाकायचं. चांगली एकजीव करून घ्यायची. म्हणजे सगळं फोडणीचं तेल बी त्याच्यात, हिंग त्याच्यात मिसळतो.
फणसाची भाजी नाही, त्याच्यात घालायला लागतं, त्याला व्यंजन म्हणतात. शेंगदाणे किंवा पावटा, तो पण होतो पावटा आमच्याकडे आता. आणि हे काजूगर, तेवढं घालू तेवढं ती भाजी चांगली दिसते, चांगली होते, चवीला छान लागते. तनू आणि तिची मैत्रीण वैदेही मला अमृताच्या सासऱ्यांनी घाटीच्या पुढे लावलेली स्वतःची शेती दाखवते. बघायला पाहिजे ना तू नीट काम केलंस की नाही ते. हा. वर्षभर पिकणाऱ्या लालमाट, पावटा आणि इतर कडधान्यांनी ही शेती भरलेली असते. पाऊस पडला की येथे भात पिकतो. किती त्याच्या उत्तर चालू असतात ह्या झाडावर त्या झाडावर. अमृताच्या घरासमोरच्या अंगणाच्या एका बाजूला झाडे तर दुसऱ्या कोपऱ्यात म्हशीचा गोठा आहे. अगं नाही, काय करत आहे? कोण तुला इंजेक्शन वगैरे नाही द्यायला आलंय? या दुधापासून बनवलेले तूप आणि ताकाचा वापर करून ती मला ताकातली उकड आणि नाचणीचे आंबील या 2 पाककृती दाखवते. नाचणीची आंबील करणार आहोत आपण. 1 चमचा तूप घेतलंय आणि त्याच्यात आपण धने जिरे पावडर घालणार आहोत. कारण अखंड जर धने आणि जिरे घातले तर ते लहान मुलं असली किंवा वयस्कर असली तर त्यांच्या दाताला लागतं किंवा ठसका लागतो असं होतं. त्यामुळे मग आपण एक अंदाजे 1 चमचाभर असं हे घेतलेलं आहे. थोडं पाणी घालूया, साधारण 2 भांडी पाणी. आणि त्याला चांगली उकळी आली की आपण नाचणीचं पीठ ताकात भिजवलेलं आहे ते त्याच्यात ओतायचंय. त्याच्यात आपण कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता घालू शकतो, किंवा आता इथे मी पुदिन्याची पानं आहेत ठेवलेली, तर त्यातली 1-2-3 पीठ ओतूया याच्यात. ढवळायची ती, म्हणजे त्याच्यात गुठळ्या होत नाही, नाहीतर मग ढवळलं नाही तर लगेच गुठळ्या होतात त्याच्यात आणि ते पीठ शिजायला सुरुवात होते. उन्हाळ्यात त्याचा खूपच वापर चांगला होतो म्हणजे आपल्या शरीरासाठी, कारण मुळात आधी नाचणी पण थंड असते आणि ताक पण थंडाव्यासाठीच असतं, त्याच्यामुळे दोन्ही प्रकार उन्हाळ्यात चांगले. सकाळी 11:05 आपण ऐकणार आहात हिंदी आणि मराठी गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दोघींचेही स्वयंपाकघर वेगळ्या पद्धतीचे आहे. मीनाचा स्वयंपाकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उबदार आणि मातृत्वाचा आहे. स्वयंपाकघरात रमण्यासाठी तिच्याकडे जास्त वेळ असतो.
दुसरीकडे अमृता आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते आणि तिचा एक ठराविक दिनक्रम पाळायचा असतो. तिला फक्त स्वयंपाक आणि साफसफाई न करता दिवसातून काही वेळ स्वतःसाठी काढणे हे तिचे ध्येय आहे. मी जाऊन घेते हा पटकन. हा ये पटकन ये जाऊ ना कारण उकडणी केलेली आहे. हे कोणी घरात नसले की एकमार्गी शिवण होतं नाही. त्यांचा काय त्रास होतो? सकाळी जरा होय काय, नाही. होय. हा हाताला चहा दे पाणी दे. आणि आता रात्री येईल ना. कोण एक घरात आहे आहेत का? काहीतरी काम त्याला चाललं सांगते तिला उठव. नाही काय काहीतरी मागे काम असेल चालू. मागे काम करत होते काय ते. बिया आणून झाल्या दुसरा आला. फिरतीला गेलेले आहेत हां. त्यामुळे सगळा वन मॅन शो चालू होता. काजरघाटीच्या पुढे गेल्यावर रत्नागिरीत दर मंगळवारी आठवडा बाजार लागतो. आणि रत्नागिरी शहरात एक आगाशी स्टोर्स नावाचे दुकान आहे. होय ना. बारीक झाली. बरं बरं. बरी वाटते.